बापरे, केवढं थंड आणि केवढं ते थंड पाण्याची आंघोळ, माय गुडनेस, आणि डोक्यावरनं आंघोळ आणि सकाळचा ब्रेकफास्ट. आई ग, एखाद्या आईची हीच सकाळची परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्या घरांमध्ये तुम्ही स्वतः बघितली असेल आणि तुम्ही स्वतः अनुभवली असेल. केस गच्च ओले असतात, बिचारी ते सगळे बांध बून करून सकाळच्या ब्रेकफास्टसाठी तड 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 धावत असते. आणि प्रत्येकाचा वेगळा ऑप्शन, प्रत्येकाची वेगळी आवड. महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजर्स असंच एक चॅनल किंवा असाच एक प्लॅटफॉर्म की जिथे तुम्हाला महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीला भेटता येणारे सगळे पदार्थ आम्ही दाखवतो आहे. महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजर्समध्ये सर्व जुने जे आता वेळेनुसार वेळेअभावी कुठेतरी ओल्ड एजमध्ये हरवत चाललेले त्यातलेच महत्त्वाचे ब्रेकफास्टचे आयटम. आपली न्याहारी, अरे देवा, न्याहारी म्हटलं की कोकण आठवतो, न्याहारी म्हटलं की खानदेश आठवतो, आणि न्याहारी म्हटलं का विदर्भ आणि पुणे आठवतं. खरं तर अख्खा महाराष्ट्रच आठवतो. कारण न्याहारीशिवाय सुरुवात कुठे होते आमच्या दिवसाची. आणि न्याहारीला थालीपीठ, घावण किंवा धिरड्यांशिवाय आम्हाला ऑप्शनच सुचत नाही. तुम्हाला काही ऑप्शन सुचतात आहेत का? जे हरवत चाललेले पदार्थ आहेत ते आम्हाला नक्की कळवा. अर्थातच महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजर्समध्ये आम्ही लोक आता तुम्हाला दाखवतोय ब्रेकफास्टवाले, म्हणजे न्याहारीचे सगळे आयटम्स जे तुम्हाला मे बी माहिती असतील, तुमच्या आज्यांनी मे बी केलेले असतील किंवा तुमच्या आया मे बी करत असतील, किंवा सगळेच जण आता विसरून फक्त आठवणीत गूढ होत असाल. त्या आठवणींना परत एकदा नवीन वे बहुधा महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजर्स पूर्ण ब्रह्मतर्फे तुम्हा सगळ्यांना देत आहे. चला तर मग पहिली न्याहारी बघायला हरकत नाही. ही न्याहारी लेकरांसाठीची पण बेस्ट आहे, आजी आजोबांना पण बेस्ट आहे, आणि घरच्या प्रत्येक व्यक्तीसाठी न्याहारी खरंच मनापासून पूर्ण ब्रह्म आहे. पहिली न्याहारी घावण. घावण हा पदार्थ सागर किनाऱ्याला राहणाऱ्या लोकांची न्याहारी आहे ती. कारण तिथं राईसचं प्रमाण, म्हणजे आपल्या तांदळाचं प्रमाण मोठं असतं ना, म्हणून तिथे राईसमध्ये मॅक्सिमम पदार्थ बनवले जातात. कोकोनटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात, म्हणून कोकोनटचा उपयोग किंवा त्याच्या दुधाचा उपयोग या सर्व न्याहाऱ्यांमध्ये केला जातो. घावणचे आधी इन्ग्रेडियंट्स बघू. बिफोर दॅट, ते इन्ग्रेडियंट बघायच्या आधी तुम्हाला सांगू देत की आम्ही फ्रेश टू होममधनं हे सगळे इन्ग्रेडियंट्स बोलवतोय. फ्रेश टू होमची लिंक माझ्या बायोमध्ये, त्याचे कुपन कोड इथं खाली दिसतात आहेत, तेवढे एकदा नोट करून घ्या आणि डिस्काउंट्स मिळवा. याने आम्हाला फायदा काहीच नाही, आम्हाला फक्त एवढं आहे की तुमच्या घरात पटापट पटापट सगळे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल होतील. घावण, त्याचे इन्ग्रेडियंट्स एकदा बघून घेऊ. घावणामध्ये लागतं आपल्याला राईस फ्लावर, म्हणजे तांदळाची पिठी. त्याच्यानंतर लागतं आपल्याला कोकोनट मिल्क. त्याच्यानंतर लागतं जिरं, मीठ आणि तिपटीचं पाणी. आणि जर मॅजिक हवं असेल, थोडं क्रिस्पी हवं असेल, तर मॅजिकल रवा. तो रवा थोडासाच ॲड करायचा आहे. किती प्रमाण ॲड करायचं ते तुम्हाला आमच्या रेसिपीमध्ये दिसणार आहे. रेसिपी यूट्यूबच्या लिंकवर अवेलेबल आहेत, एक्झॅक्ट रेसिपी अवेलेबल आहे. त्याच्यासोबत आपण अकम्प्लिशमेंट म्हणून चटण्या खातोय. खोबऱ्याची चटणी आहे, हिरवी चटणी आहे, टॅम्बरिन चटणी आहे किंवा पंचामृत आहे. या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या न्याहाऱ्यांमध्ये वापरल्या जातात. या न्याहारीसोबत चहा घ्यायला विसरू नका. चहाची रेसिपी येतेच आहे काही दिवसात तुम्हा सगळ्यांसाठी. आता याचा पटकन एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड तुम्ही बघितला, जिओग्राफिकल बॅकग्राऊंड बघितला, इन्ग्रेडियंट्स बघितलेत. पटकन यातली टिप सर्व गृहिणींसाठी, रादर सर्व शेफसाठी. मला एका काकांनी मेसेज करून विचारलं, का ग गृहिणींसाठीच्याच टिप का देतेस तू? मी म्हटलं, अहो गृहिणीच तर करतात ना स्वयंपाक. मग त्या काकांनी म्हटलं, माझ्या घरातला स्वयंपाक आणि न्याहारी मी बनवतो. आजपासनं त्या सर्व शेफसाठीच्या टिप्स आम्हा या यंग जनरेशनच्या लोकांसाठीच्या पण या टिप्स खूप कामात येतात आहेत. असे पण मेसेजेस आम्हाला स्टुडंट्सकडनं मिळालेत. थँक्यू फॉर ऑल ऑफ यू त्या आशीर्वादासाठी आणि त्या एन्क्वायरीजसाठी. याच्यातली टिप बघून घेऊ. घावण सगळ्यात महत्त्वाचं टिप म्हणजे ह्यातलं प्रमाण, पाण्याचं प्रमाण. जर 1 वाटी पिठी आहे, तांदळाची पिठी 1 वाटी आहे, तर 3 वाट्या पाणी बेछूटपणे घालून द्या. काळजी करू नका, त्याचं काहीही वाकलं होणार नाही. या घावणाला आमच्या साऊथ इंडियन भाषेमध्ये नीरडोसा म्हटला जातो. हा नीरडोसा तितक्याच प्रमाणात त्याच मेजरमेंटमध्ये बनवला जातो. ही टिप कायम लक्षात ठेवा. जर मेजरमेंट चुकवलं तर घावण चुकेल. घावणासाठी लागणारा एक टिपिकल तवा लागतो.
त्याला दगडी तवा असंही म्हटलं जातं, किंवा तो तवा एका टिपिकल धातूमधला असतो. त्याला काय म्हणतात ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा, आणि आम्ही एक जण त्यातला निवडणार आहे आमच्या नेक्स्ट रेसिपीसाठी. बघा, आठवतंय का त्या तव्याचं नाव? हे पण ओल्ड एजमध्येच हरवलेलं नाव आहे. ओके, मी जी रेसिपी दाखवली आहे ती साध्या फ्राय पॅनवर दाखवली आहे. स्टुडंट्स लोकांनी काळजी करू नका, तुम्हाला ते तवे विकत आणायची गरज नाही, तो दगडी तवा आणायची गरज नाही. साध्या फ्राय पॅनवर घावण छान होतं. चला तर मग आता हे सगळे सिक्वेन्सनी सांगितलेले इन्ग्रेडियंट्स एकत्र करू. आधी राईस फ्लॉवर बाउलमध्ये टाकून घ्या, त्याला छान मोकळं करून घ्या. त्याच्यामध्ये घाला आता कोकोनट मिल्क, त्याच्यामध्ये घाला आता मीठ, जिरं. वाटत असेल, तुमच्या तोंडाला आवडत असेल तर कोथिंबीर घाला, नाही तर काही गरज नाही. मी याच्यात मला थोडेसे स्पायसी आवडतात, तर मी कधी कधी याच्यामध्ये चिली पेस्ट पण टाकते. हे टाकलं, आता 3 पट पाण्याचं प्रमाण, सगळं मिक्स करून घ्या. विस्क असं मला एका विद्यार्थ्यानी मेसेजवर सांगितलं, वहिनी ते तुम्ही मिक्स करायला लावताय, म्हणजे ॲक्च्युली विस्क करायचं आहे का रवीने घोटायचं आहे का मशीननी? अरे काय करायचं ते करते, एकदम त्याच्यातले गुठळ्या सगळ्या काढून टाक. एकदम सॉफ्ट, एकदम लिक्विडी ते फॉर्ममध्ये तयार झालं पाहिजे. बाउल थोडा मोठा घ्या, म्हणजे ते पाणी बाहेर पडणार नाही. हलवून घ्या 5 ते 10 मिनटं. या सारणाला, या बॅटरला, या तयार केलेल्या जिन्नसला तसंच्या तसं ठेवून द्या, कारण ते मुरलं पाहिजे. त्याच्यातला प्रत्येक इन्ग्रेडियंट्स एकमेकांसोबत छान साखळी करून रमला पाहिजे. त्याला 10 मिनटं तसंच ठेवा. तोवर तवा गरम करायला घ्या. तवा गरम व्हायला थोडा वेळ लागेल. गॅसचं प्रमाण, गॅसचा जो पर्सेंटेज आहे ते एकदम मिनिमल आहे, नाही तर घावण जळायला वेळ लागत नाही. दुसरी सर्व शेफ लोकांसाठीची टिप, जेव्हा तुम्ही घावण तव्यावर टाकताय तेव्हा त्यातलं जे पाणी आहे ते तडतडून उडणार आहे. काळजी करू नका. ते उडलं की घावण शिजतंय, ते पूर्णपणे नाहीच झालं की घावण शिजलंय. हीच त्याची बेस्ट आयडेंटिफिकेशन आहे की घावण तयार आहे. ओके, आता हे सगळं तुमचं जिन्नस तयार आहे. तवा गरम करा. अर्ध्या चमच्याच्या वर तूप किंवा तेल घालू नका. लेकरांना खाऊ घालत असाल तर तूप, बाकी सगळ्यांसाठी तेल. आणि तेल थोडंसं फिरवा, पूर्ण तवा फिरवून घ्या, लिटरली असा. ओके, आणि मग त्याच्यावर 1च चमचा किंवा 1च वाटी, याच्यात जवळपास एक 5 वगैरे घावण तुमचे तयार होतील या प्रमाणात. 1च वाटी त्याच्यातनं उचला आणि ती पूर्णच्या पूर्ण तव्यावर टाकून द्या. काळजी करू नका. तवा पूर्ण फिरवून घ्या आणि 5 ते 7 मिनटं वाट बघा. घावण तयार होईल. घावण खालनं गोल्डन आणि क्रिस्पी होतं. ते होईस तो ते आपोआप त्या तव्याला सोडत जातं. ते सोडलं की जस्ट पलटवा, गॅस बंद करून टाका आणि आता दुसऱ्या घावणाची तयारी करा आणि हे घावण प्लेट करा आणि गरम गरम घावण खाऊ घाला आणि स्वतःही खा. आणि आम्हाला सांगा, रेसिपी आवडली असेल तर तुम्ही रेसिपी करा आणि त्याचे फोटोग्राफ्स कमेंट्समध्ये पाठवा. आम्हाला पण आनंद होईल की आम्ही सांगितलेल्या रेसिपी तुम्ही सगळेजण करताय. चला तर मग भेटूया उद्याच्या सकाळी परत एकदा नवीन न्याहारीसोबत. बाय.